ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಈಗ ನೋಡಿ, ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿ ಪರೀಕ್ಷೆಗಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಮೊದಲಿಗೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ, MCQ ಇರ್ತವೆ. ಕಿತನೆ ಮहीने पहले सुजान भगत के द्वार से भिक्षुक निराश होकर लौटा था. ನೋಡಿ, 8 महीने. ಉತ್ತರ ಏನು? 8 महीने. महानगरों में रहने वाले लोग यह भूल गए हैं. ಏನನ್ನ ಅವರು ನೆನಪಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಪಡೋಸ್ ಕಲ್ಚರ್. ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆನೂ ಉತ್ತರ ಇದಾವೆ, ನೋಡ್ಬೋದು ನೀವು. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಕೃಷ್ಣರಾಜ್ ಸಾಗರ್ ಬಾಂಧ್ ಕಿಸ್ ನದಿ ಪರ್ ಹೈ. ಯಾವ ನದಿಯ ಮೇಲಿದೆ? ಕಾವೇರಿ ನದಿಯ ಮೇಲೆ ಇದೆ. जापानी भाषा में जिसे जो कहते हैं उसे हिंदी भाषा में कहते हैं किला. बेटी इन्हें गहने मानती है. मां के मातृत्व को. राणा की हुंकार इस राज्य में सुनाई देती है. ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ? राजस्थान. सुखी डाली एकांकी के लेखक है. उपेंद्रनाथ अशक. मिश्रानी इतने वर्षों से मूलराज के परिवार में काम कर रही थी. ಎಷ್ಟು ವರ್ಷ? 10 वर्ष. मनु भंडारी के पति का नाम है राजेंद्र यादव. बाबा इतना मुझसे उठ न सकेगा. वाक्य किस पाठ का है? सुजान भगत. इन्हें आदली नोड़ी. ಕೋಷ್ಟಿಕ್ ಮೇ ದಿಯೇ ಗಯೇ ಉಚಿತ ಶಬ್ದೋ ಸೆ ರಿಕ್ತ ಸ್ಥಾನ ಬರಿಯೇ. ಇಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅವನ್ನೇ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನೀವು ಇದನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಡ್ಯಾಶ್ ತೋ ಗಾಂವ್ ಕೆ ಸಭಿ ಕಿಸಾನ್ ಕರ್ತೆ ಹೈ. ಯಾವುದು? ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಮೆಹನತ್. ನೋಡಿ, ತೆಳಗಿನ ಉತ್ತರ ಅದೇ ಇರ್ಬೇಕು, ಮೆಹನತ್ ಅಂದ್ರೆ ಕಷ್ಟ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. ರೇಲ್ ಸೆ ಡ್ಯಾಶ್ ಪಹುಂಚನೆ ಮೇ ಬಹುತ್ ವಕ್ತ್ ನಹಿ ಲಗಾ. रेल से नारा पहुंचने में बहुत वक्त नहीं लगा. औरतें डैश बनाती है. औरतें फुलकारियां बनाते हैं. 13th, उस दिन दक्षिण की ನೋಡಿ 14ನೇದು, उस दिन दक्षिण की कावेरी बहन मिली थी. 15th ನೋಡಿ, डैश करने से चारित्र बनता है. सेवा करने से चारित्र बनता है. इन्हें निम्नलिखित मुहावरों को अर्थ के साथ जोड़कर लिखिए. आंख रखना ಅಂದ್ರೆ ನಿಗರಾನಿ करना. ನೋಡಿ, ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಜೋಡಿಸಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಆಂಕ್ ರಖ್ನಾ ಅಂತಂದ್ರೆ ತೆಳಗಡೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹೊಂದಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, ತೆಳಗಡೆ ಹೊಂದಿಸಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ आंख रखना, निगरानी करना, मुंह फेरना, उपेक्षा करना, टोपी उछालना, अपमानित करना, फूले न समाना, बहुत प्रसन्न होना, दिन फिरना अंದ್ರ भाग्य पलटना. इन खंड खದಲ್ಲಿ ನೋಡಿ, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 2 प्रश्नों के उत्तर लिखिए. गंगा मैया से साक्षात्कार पाठ के अनुसार समाज में कौन कौन सी समस्याएं बढ़ रही है. ನೋಡಿ, ಏನೇನು ಸಮಸ್ಯೆ? ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಎಲ್ಲ ಉತ್ತರ ಓದ್ತಾ ಹೋದರೆ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗ್ತದೆ. 17th ಆನ್ಸರ್ ನೋಡಿ. ಇನ್ನು 18th ನೋಡೋಣ. विश्वेश्वरैया के गुण स्वभाव का परिचय दीजिए. ನೋಡಿ, ಮಿನಿಮಮ್ 360 ಪಿಕ್ಸೆಲ್ ಇಟ್ಟರೆ ನಿಮಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಕಾಣುತ್ತೆ. ಇದು 18th ಆನ್ಸರ್.
इन्हें 19th नोड़ी, चीफ की दावत कहानी में श्यामनाथ और उनकी धर्मपत्नी माँ को लेकर क्यों चिंतित थे नोड़ी. 19th आंसर. 19th आंसर ಇದು. ಇನ್ನು 20th ನೋಡಿ, जापान के शिंकानसेन पर टिप्पणी लिखिए. यात्रा जापान की. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಉತ್ತರ ಕೆಳಗಡೆ, ಉತ್ತರಗಳು ಕೆಳಗಡೆ ಇವೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಮೇಲೆ ಇದಾವೆ ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಟಿಪ್ಪಣಿಯನ್ನು ಬರೀತಾ ಹೋಗಿ ಈ ರೀತಿ. निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं दो को सुसंदर्भ स्पष्टीकरण कीजिए ಎಂದಿದ್ದಾರೆ. अब तक जिस घर में राज किया उसी घर में पराधीन बनकर नहीं रह सकता. 21 आंसर ನೋಡೋಣ. पाठ का नाम सुजान भगत, लेखक प्रेमचंद, संदर्भ ನೋಡಿ, ಸಂದರ್ಭವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಇನ್ನು 22 ನೋಡಿ, मैं काली हूं, बचपन में दुबली और मारियल भी थी. थोड़ी आत्मकथा का नाम. 22 एक कहानी यह भी, लेखिका मन्नु भंडारी. संदर्भ ನೋಡಿ, ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ, ಸಂದರ್ಭ ಯಾವ ರೀತಿ ಬರೀಬೇಕನ್ನೋದು. ಇನ್ನು 23 इनकम होती तो टैक्स होता, भूख मरा था. उत्तर नोड़ी, कहानी का नाम भोलाराम का जीव, लेखक हरिशंकर परसाई. संदर्भ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. इन्हें मेले सत्य बोलने ही. 24 नोड़ी, सत्य बोलने ही से समाज में हमारा सम्मान हो सकेगा और हम आनंद पूर्वक हमारा समय बिता सकेंगे. ನೋಡಿ ಉತ್ತರ. निबंध का नाम कर्तव्य और सत्यता, निबंधकार डॉक्टर श्याम सुंदर दास. संदर्भ ನೋಡಿ. इन नेक्स्ट, निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक का उत्तर लिखिए. गोपिकाएं अपने आप को क्यों भाग्यशालिनी समझती है. 25 उत्तर ನೋಡಿ. 25th उत्तर ನೋಡಿ. ವಿಡಿಯೋ ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ರೆ ನಾನು ತೋಡ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ, ನೀವು ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ತಗೋತಿದ್ರೆ ತಗೋಬಹುದು. 26 ನೋಡಿ, अहंकार के संबंध में रहीम के विचार अपने शब्दों में अभिव्यक्त कीजिए. 26 आंसर ನೋಡಿ. नेक्स्ट, आदली निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक का उत्तर लिखिए. कायर मत बन कविता के माध्यम से कवि ने क्या संदेश दिया है. 27 उत्तर ನೋಡಿ. कायर मत बन, आधुनिक कविता कायर मत बन कविता के कवि नरेंद्र शर्मा है ನೋಡಿ. ಉತ್ತರ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಸಂದೇಶ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಇನ್ನು पर्यावरण के संरक्षण के संबंध में कवि के विचार लिखिए. 28 ನೋಡಿ, आधुनिक कविता एक वृक्ष की हत्या कविता के कवि कुंवर नारायण है. ಅವರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿದೆ. ಇನ್ನು 29 हो गए है पीर पर्वत सी कविता का सारांश अपने शब्दों में लिखिए. 29 ನೋಡಿ, 29 ಸಾರಾಂಶವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್, ಸುಸಂದರ್ಭ ಭಾವ ಸ್ಪಷ್ಟ ಕೀಜಿಯೆ. ಪ್ರಭು ಜಿ ತುಮ್ ಮೋತಿ ಹಮ್ ಭಾಗ. ನೋಡಿ, ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ಅಥವಾ ಈ ಪದ್ಯ ಯಾವುದಾದ್ರದ್ದು ಇದನ್ನು ಬರೆಯಿರಿ, ಭಾವ ಸ್ಪಷ್ಟ ಕೀಜಿಯೆ. 30 ಉತ್ತರ ನೋಡಿ. ಮಧ್ಯಕಾಲೀನ ಕವಿತಾ ರೈದಾಸ್ ಬಾನಿ, ಕವಿ ರೈದಾಸ್, ಮೊದಲನೇದರದು ಯಾವ ರೀತಿ ಬರೀಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಇನ್ನು ಎರಡನೇದು ನೋಡೋಣ. ಅಥವಾ बिहारी की दोहे, कवि बिहारी. ನೋಡಿ, जपमाला तिलक छापा तिलक धारण करने से कोई प्रयोजन नहीं है.
ನೋಡಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಇದೆ. यह एक दोहा है, भक्ति भावना को प्रकट किया है, ढोंगियों पर व्यंग्य किया है. इನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ 31st ನೋಡಿ. वे मुस्काते फुल नहीं जिनको आता है मुरझाना. ನೋಡಿ 31st 1 ಉತ್ತರ ನೋಡಿ. 31st आधुनिक कविता का नाम अधिकार. कवित्री महादेवी वर्मा. संदर्भ प्रकृति के माध्यम से जीवन के महत्व को बताया है. अथवा ನೋಡಿ अथवा उत्तर ನೋಡಿ. भारत की धरती. कवि डॉक्टर पुण्यमचंद मानव. ನೋಡಿ ಇದರ ಉತ್ತರ ಇದು. नेक्स्ट ನೋಡೋಣ. निम्नलिखित प्रश्न का उत्तर कीजिए. मूलराज के परिवार का संक्षिप्त परिचय कीजिए. ನೋಡಿ 32 ಆನ್ಸರ್ ಇದು. ಎಷ್ಟಿದೆ 32 ಆನ್ಸರ್. ಇದಕ್ಕಿಂತ ಸಣ್ಣದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅದು, ಅಷ್ಟೇ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು. अथवा बेला के मानसिक दशा का वर्णन अपने शब्दों में लिखिए. ನೋಡಿ अथवा शब्द ಇದರ ಉತ್ತರ ಇದು. निम्नलिखित प्रश्न का उत्तर लिखिए. प्रतिशोध एकांकी के लेखक का संक्षिप्त परिचय देकर एकांकी के उद्देश्य पर प्रकाश डालिए ಅಂತಿದೆ. 33 ನೋಡಿ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ. ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಪಿಕ್ಸೆಲ್ನಲ್ಲಿಟ್ಟರೆ ಕಾಣ್ತವೆ ನಿಮಗೆ. ಇದು ಉತ್ತರ. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್. संस्कृत के महाकवि भारवी की चारित्रिक विशेषताओं को पर प्रकाश डालिए. ನೋಡಿ अथवा प्रश्न. इन्हें वाक्य शुद्धि कीजिए. उसे दिखावा नहीं रुचती है, मन में ऐसा शक्ति है. 34 वाक्य शुद्धि कीजिए. 34 ಎಲ್ಲ ಮೂರರದು ಇದೆ ನೋಡಿ ಆನ್ಸರ್ ಇಲ್ಲಿ. ಇನ್ನು 35 निम्नलिखित वाक्यों को सूचनासार बदलिए. ನೋಡಿ ಮೂರು ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. ವಿಡಿಯೋ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗೋದ್ರಿಂದ 35 ಆನ್ಸರ್ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. 30 ಅನ್ಯಲಿಂಗ ರೂಪ ಬರೆಯಿರಿ ಅಂತಿದೆ ನೋಡಿ. ತುಂಬ ಅಭಿನೇತ ಅಭಿನೇತ್ರಿ ವಧು ವರ ಔರತ್ आदमी ಇದರ उत्तर इल्लिದೆ. अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए. सदा रहने वाला, सदैव शाश्वत, जिसका रूप अच्छा न हो कुरूप, प्रशंसा करने योग्य, प्रशंसनीय. ಇಲ್ಲಿ उत्तर ಇದೆ ನೋಡಿ. इन निम्नलिखित शब्दों के साथ उपसर्ग जोड़कर नए शब्दों का निर्माण कीजिए. 38 दूषण, प्रदूषण, शासन, अनुशासन. निम्नलिखित शब्दों में से प्रत्यय अलग करके लिखिए. ನೋಡಿ स्वच्छ, स्वच्छ प्लस ता, कहानी प्लस या, ಈ ರೀತಿ. अनुच्छेद पढ़कर उसका आधारित प्रश्नों के उत्तर लिखिए. ಇಲ್ಲೊಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಬರಿಬೋದು. ಅದೇನು ತುಂಬ ಸುಲಭವಾಗಿರ್ತದೆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಪ್ರಕಾರ ಬರೆಯೋದು. ಇನ್ನು 41 ನೋಡಿ. निबंध लिखिए. खेल जगत में क्रिकेट का स्थान अथवा चारित्र प्रमाण पत्र प्राप्त करने हुए तो अपने कॉलेज के प्रधानाचार्य को आवेदन पत्र लिखिए. ನೋಡಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಉಪಸಂಹಾರ ಇದು ನೀವು ಬರೆಯೋದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಭಾಷೆ ಸರಳವಾಗಿ ಅರ್ಥವಾಗುವಂತಿರಬೇಕು. ಹಿಂದಿ ಮೇ ಅನುವಾದ ಕೀಜಿಯೆ. ನೋಡಿ ಮೊದಲನೇದ್ದು ಭಾಷೆಯು ಸರಳವಾಗಿ ಅರ್ಥವಾಗಿರಬೇಕು. ಭಾಷಾ ಸರಳ ಔರ್ ಆಸಾನಿ ಸೆ ಸಮಜ್ ಮೇ ಆನಿ ಚಾಹಿಯೆ. ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮವಿಲ್ಲದೆ ಸಫಲತೆಯು ಸಿಗಲಾರದು. ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಅಥವಾ ಮೆಹನತ್ಗೆ ಬಿನಾ ಸಫಲತಾ ನಹಿ ಮಿಲ್ತಿ. ನಾಳೆಯು ತಿಂಗಳ ಕೊನೆಯ ದಿನವಾಗಿದೆ. ಕಲ್ ಮಹಿನೆ ಕಾ ಅಂತಿಮ ಅಥವಾ ಆಖರಿ ದಿನ ಹೈ. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನೋಡಿದೆವು. ನಿಮಗೆ ಇದರಿಂದ ಏನಾದರೂ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದೆ ಅಂತಂದರೆ ಕಾಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ. ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೇಪರನ್ನು ನೋಡೋಣ.